नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स MST CET 2021 साठीचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण बघत आहोत. टॉपिक आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. पार्ट फर्स्ट ऑलरेडी अपलोड झाला आहे. ज्यांनी तो बघितला नाही पहिल्यांदा ते बघा. आजचे जे क्वेश्चन्स असणार आहेत ते नॉर्मली बेसिकली कशावरती असणार आहेत तर एक्सक्रीशनचं जे कंट्रोल आहे, हॉर्मोनल कंट्रोल, त्याच्यावरती असणार आहे. कन्सेप्ट रिलेटेड मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल, तुम्ही तोही व्हिडिओ बघा. आणि आज आपण हे बघणार आहेत. आता बघा, मला एक ऑब्झर्व झालं की यूट्यूबवरती तुम्ही ते बघताना ना मला व्ह्यू टाईम तो थोडासा कमी दिसला. याचा अर्थ काय होतो की मुलं हे क्वेश्चनचं मी साईडला गेल्यानंतर स्क्रीनशॉट मारतात आणि मग ते क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत ते सोडवतात, ॲन्सर्स बघतात आणि पुढे जातात. तसं नाही आहे. बघा, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन जे आहेत त्याचा अर्थ काय समजून घ्या. ज्यावेळी मी हा क्वेश्चन बनवते, ओके, ज्यावेळी मी हा क्वेश्चन सांगते की हा एक्सपेक्टेड आहे, त्यावेळी जेव्हा मी हा क्वेश्चन एक्सप्लेन करत असते त्या प्रत्येक वेळी मी सांगत असते की हा पॉईंट असा आहे, मग याच्यावरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा विचारला जाऊ शकतो. आणि हा एक, आता बघा, आहे असा क्वेश्चन येणार आहे का CETमध्ये? अजिबात नाही, बरोबर की नाही? एखादा येईल, एखादा नाही येईल. मग क्वेश्चन कसा, आपण कसं काय मोस्ट एक्सपेक्टेड याला म्हणतो? याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हा पॉईंट मी सिलेक्ट केला आहे आणि हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि या पॉईंटवरती मग कसे कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय स्टडी करायचं आहे, हे सगळं याच्यामध्ये सांगणार आहे. अशी म्हणजे याचा व्ह्यू खूप ब्रॉड आहे, याचा पर्पज खूप ब्रॉड आहे एक्सपेक्टेड सिरीजचा. लक्षात घ्या. तुम्ही फक्त स्क्रीनशॉट मारला आणि गेला आणि सोडवला, काही फायदा होणार नाही, लक्षात घ्या. तर आपण सुरू करूयात मग पहिल्या क्वेश्चनला. अच्छा, काय दिलं आहे? विच वन ऑफ द फॉलोइंग ॲनिमल हॅज अ लॉंगर लूप ऑफ हेनले. आता लॉंग लूप ऑफ हेनलेचं बेसिकली फंक्शन काय असतं? युरिन कॉन्सन्ट्रेशन असतं. ओके, युरिन कॉन्सन्ट्रेशन याचा अर्थ काय असतो? तर मॅक्सिमम वॉटर रिॲब्सॉर्ब करायचं आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवायचं. बेसिकली युरिनचा जो व्हॉल्यूम आहे तो कमी करायचा, राईट? मग मला सांगा, आता याच्यामध्ये ॲनिमल्स कुठले दिलेत? मंकी आहे, रॅट आहे, लॅबिओ आहे, कॅमल. मंकी आणि रॅट हे तर कुठले दोघं झाले? हे तर टेरेस्ट्रियल ॲनिमल झाले. लॅबिओ कोण आहे सांगा? फिश आहे. लॅबिओ कोण आहे? फिश आहे. आणि कॅमल, कॅमल हा काय आहे सांगा? डेझर्ट ॲनिमल आहे. ओके, मग या चौघांपैकी जरी तुम्हाला हे लॉंगर लूप ऑफ हेनले आठवलं नाही कुणाचं असतो, तरी जस्ट लक्षात घ्या की लूप ऑफ हेनलेचं काम आहे कॉन्सन्ट्रेशन करणं युरिनचं. याचा अर्थ वॉटर मॅक्सिमम ॲब्सॉर्ब करायची गरज आहे. लॅबिओला, फिशला काही गरज आहे का वॉटर रिॲब्सॉर्ब करायची? कारण ऑलरेडी खूप पाण्यामध्ये असतो तो, म्हणजे पाण्यामध्येच असतो. हे सुद्धा टेरेस्ट्रियल. आता मग ह्या तिघांमध्ये परत हा तर गेला, म्हणजे लॅबिओ तर कॅन्सल झाला. या तिघांमध्ये जास्तीत जास्त वॉटर कन्झर्व करायची, रिॲब्सॉर्ब करायची गरज कुणाला आहे? कॅमलला आहे. सो ॲन्सर काय येणार आहे याचं? डेझर्ट ॲनिमलमधला. मग तुम्हाला इथं दुसरा कुठलाही दिला जाईल डेझर्टमधला. सो कॅमल. आणि हे बुकमध्ये डिरेक्टली आहे, CETला शक्यतो डिरेक्टलीच विचारलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय आहे? एक्सक्रिशन ऑफ युरिक ॲसिड इन्क्लूड्स फॉलोइंग फीचर्स एक्सेप्ट. म्हणजे युरिक ॲसिड एक्सक्रिशनमधले कुठले फीचर्स नाही आहे असं विचारलं. येस, क्वेश्चन समजणं गरजेचं आहे इथं. एक्सेप्ट म्हणजे कुठला नाही असं विचारलं आहे. जरी तुम्हाला निगेशनवाला, नॉटवाला असा कुठला निगेटिव्ह वर्ड जरी दिसला नाही तरी एक्सेप्ट म्हणजे वगळता, कुठला वगळता आहेत, म्हणजे कुठला नाही आहे हे विचारलं आहे. क्वेश्चन समजणं इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ऑप्शन आहे, इट रिक्वायर्स मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर. ओके, ह्यांना मिनिमम अमाऊंट ऑफ वॉटर लागतं 5 to 10 ml ऑफ वॉटर पर 1 ग्रॅम ऑफ युनिया किंवा पर ग्रॅम ऑफ अमोनिया बेसिकली. तर हे तुम्हाला माहिती आहे, कमी वॉटर लागतं आणि बर्ड्स वगैरे याच्यामध्ये करतात. इट रिक्वायर्स मोर एनर्जी. येस, याला जास्त एनर्जी लागते. सगळ्यात कमी एनर्जी अमोनिया एक्सट्रॅक्ट करायला लागते. त्याचं कन्व्हर्जन करायला काय लागते याच्यामध्ये? एनर्जी मॅक्सिमम खर्च होते. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगाल की अमोनिया टू युरिक ॲसिड कन्व्हर्जन करतानाची सायकल कुठली आहे? थेरी लेक्चर्समध्ये ते ऑलरेडी कव्हर झालेलं आहे. सो इथं मला सांगा की कुठला सायकल तिथे लागते हे. आणि नेक्स्ट क्वेश्चन ऑप्शन बघूयात आपण. इट इज सोल्युबल इन वॉटर. हे सोल्युबल असतं का? बिलकुल नाही. युरिक ॲसिड इज इनसोल्युबल इन वॉटर. सो हे दोन्ही स्टेटमेंट कसे होते तुमचे? बरोबर होते. आणि हे स्टेटमेंट मात्र कसं आहे? रॉंग आहे. ओके, नेक्स्ट काय म्हटलं? इट इज इलिमिनेटेड इन द फॉर्म ऑफ सॉलिड पेलेट्स. तर सॉलिड पेलेट्स असतं. तुम्ही पक्ष्यांच्या बघता की नाही एक्सक्रिटरी मॅटर, तर सॉलिड पेलेट्स असतात की पेस्ट पण असते. ओके, आता तुम्ही म्हणा इथं आपण नॉर्मली बघताना तर पेस्ट असं म्हणतो, पेस्ट पण असते आणि सॉलिड पेलेट्ससुद्धा असतात. तुम्ही ऑब्झर्व करताना कितीतरी वेळा पक्ष्यांचे तुम्ही एक्सक्रिटरी मॅटर बघत असता ना आसपास. हां, कोंबड्या घरी असतील किंवा नसतील तरी काही फरक नाही पडत, बरोबर की नाही? जे सिटीमध्ये राहतात त्यांच्याकडे काय, पण नॉर्मल बर्डचा एक्सक्रिटा तुम्ही बघतच असता. ओके, सो पेस्ट पण आणि सॉलिड पेलेट्स पण. मग इथं तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, असाही प्रश्न येऊ शकतो. बी केअरफुल, व्यवस्थित ते सोडवायचं आहे. आणि एक्सेप्ट विचारले म्हणजे हेही स्टेटमेंट बरोबर आहे. कुठलं नाही आहे युरिक ॲसिड एक्सक्रिशनचं कुठलं फीचर नाही आहे सांगा? तर युरिक ॲसिड इनसोल्युबल इन वॉटर आहे, सोल्युबल नाही बिलकुल. सो ऑप्शन नंबर सी त्याचं करेक्ट आन्सर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. बघा काय विचारलं आहे? ADH इज अ अँटी डायुरेटिक हार्मोन, इन्क्रीजेस परमिएबिलिटी ऑफ वॉटर इन द डॅश. आता बघा,
कुठं विचारले. आता हे सगळं कुणाचं असणार आहे, ऑब्व्हियसली नेफ्रॉनचं सेक्शन आहे. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, इन शॉर्ट मी जरासं आपण काय करते, नेफ्रॉन काढते. हे बाउमन्स कॅप्सूल आहे, हे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. ओके, त्याच्यानंतर हा लूप ऑफ हेनले आहे. ओके, त्याच्यानंतर हा डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आहे. डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा हा थोडासा स्ट्रेट पार्ट आहे असा. ओके, आणि नंतर काय आहे तुमचं कलेक्टिंग डक्ट आहे. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली काय विचारलं आहे, बाउमन्स कॅप्सूल याच्या आतमध्ये ग्लोमेरुलस असणार आहे, प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, लूप ऑफ हेनले, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट हा तुमचा नेफ्रॉन आहे. बेसिकली एडीएच काय करतं, तर एडीएच तुमचं वॉटर परमिएबिलिटी वाढवतं. बेसिकली काय होतं, जेव्हा बॉडीमध्ये डिहायड्रेशन होतं काही कारणानिमित्त, आपल्या पाणी कमी पडतं म्हणजे ऑस्मोलरिटी वाढली, त्यावेळी पिट्युटरी ग्लँड जे आहे, एडीएच कोण सिक्रेट करतं, पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. ओके, पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते एडीएच, आणि बेसिकली ते कोणाच्या रिस्पॉन्समध्ये ऑस्मोलरिटी वाढल्यानंतर मग एडीएच सिक्रेट केल्यानंतर दिस इज द अँटी डाययुरेटिक हार्मोन, म्हणजे युरिनचं कॉन्सन्ट्रेशन ते वाढवणार आहे, म्हणजे पाणी ते रिॲब्सॉर्ब मॅक्सिमम वॉटर रिॲब्सॉर्प्शन केलं जातं एडीएच थ्रू. मग हे एडीएच काय करतं, तर कुणाची वॉटर परमिएबिलिटी वाढवतं जेणेकरून मॅक्सिमम रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होईल. प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल नाही, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, बाउमन्स कॅप्सूल आणि लूप ऑफ हेनले. लूप ऑफ हेनलेची नाही तर ह्याची करतं बघा, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा एंड पार्ट, आणि तर हा आहे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूलचा. ऑप्शन नंबर इथं काय येणार आहे, बी करेक्ट येणार आहे. अगेन हे स्ट्रेट फॉरवर्ड प्लस कन्सेप्च्युअल असा क्वेश्चन आहे, सो केअरफुली व्यवस्थित लक्षात घ्या. आता हे क्वेश्चन्स असे का घेतले, तर एडीएच रिलेटेड मग तुम्हाला सगळ्या गोष्टी, की ऑस्मोलरिटी चेंज होते, ऑस्मोलरिटी वाढली की मग एडीएच सिक्रेट होतं, मग पाणी तो पुन्हा काय होणार आहे, मॅक्सिमम रिॲब्सॉर्ब होणार आहे, आणि मग नॉर्मल ऑस्मोलरिटी होणार आहे. मग पुन्हा जास्तीत जास्त हे झालं की मग परत ते कमी, मग ते जो बॅलन्स आहे ओके तो तुमचा एडीएच मेंटेन करणार आहे. एडीएच बरोबरच RAAS हे सुद्धा मेंटेन करतं, रेनिन अँजिओटेन्सिन एल्डोस्टिरॉन सिस्टीम जी आहे, रास सिस्टीम, ती सुद्धा तुमची एडीएच आणि रास सिस्टीम असे दोघं मिळून तुमचा युरिन बॅलन्स हे मेंटेन करत असतात. सो तेही तुम्ही वाचून ठेवा, रासवरती क्वेश्चन येतो बऱ्याचदा. येस, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. अगेन सोपा आहे, हार्मोनल कंट्रोलवरतीच आहे. व्हेन GFR म्हणजे काय, ग्लोमेरुलर फिल्ट्रेट रेट डिक्रीजेस. ओके, GFR डिक्रीज होतो याचा अर्थ पहिला समजून घ्या. GFR डिक्रीज होतो याचा अर्थ ब्लड प्रेशर कमी झाले, लो BP आहे. ओके, लंग सिक्रेट डॅश इन रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम. ओके, हे जे आहे रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम, ओके, रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टिरॉन सिस्टीम किंवा रास मेकॅनिझम. तर याच्यामध्ये ओके, याच्यामध्ये लंग्स काय सिक्रेट करतात, तर बेसिकली आपल्याला एडीएच, पिट्युटरी ग्लँड, त्याच्यामध्ये पण न्यूरोहायपोफायसिस दॅट इज पोस्टेरियर पिट्युटरी हे आपण बघितलं. आता GFRमध्ये तर बेसिकली बघा याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स दिलेत, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम आहे, त्याच्यानंतर अँजिओटेन्सिन आहे, अँजिओटेन्सिनोजिन आहे, अँजिओटेन्सिन आणि रेनिन. आता बेसिकली काय होतं बघा, ज्यावेळी GFR कमी होतो किंवा ब्लड प्रेशर लो होतं त्यावेळी तुमच्या जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ज्या सेल्स आहेत, जे ॲपरेटस आपण बघितलं, जक्स्ट्राग्लोमेरुलर ॲपरेटसच्या सेल्स आहेत त्या काय करत असतात सांगा, रेनिन सिक्रेट करतात. ओके, कधी रेनिन सिक्रेट करतील, ज्यावेळी GFR कमी होईल, दॅट इज ब्लड प्रेशर कमी होईल. ओके, आणि मग हे काय करतं बघा, तर हे रेनिन जे आहे ते रेनिन तुमच्या अँजिओटेन्सिनोजिनला, ओके, अँजिओटेन्सिनोजिनचं कन्व्हर्जन तुमचं रेनिन कशात करतं, अँजिओटेन्सिन 1मध्ये. ओके, अँजिओटेन्सिन 1मध्ये, आणि हे कोण करतंय तुमचं, रेनिन करतंय. ओके, रेनिन कधी सिक्रेट झालं, लो BP कुणी सिक्रेट केलं, जक्स्ट्राग्लोमेरुलर सेल्सनी सिक्रेट केलं, आणि रेनिननी काय केलं, अँजिओटेन्सिनोजिन जे लिव्हर सिक्रेट करणार आहे टेक्निकली, त्याचं कन्व्हर्जन अँजिओटेन्सिन 1मध्ये केलं. आता या अँजिओटेन्सिन 1चं कन्व्हर्जन, ओके, अँजिओटेन्सिन 1 इथं काय विचारलंय बघा, लंग्स इथपर्यंत तर झालं, हे लिव्हरने सिक्रेट केलं वगैरे, हिपॅटोसाइट्स. आता अँजिओटेन्सिन 1मध्ये ह्याचं कन्व्हर्जन झालं. आता तुमच्या ज्या लंग्सच्या सेल्स आहेत, ओके, लंग्सच्या ज्या कॅपिलरीज आहेत, बेसिकली लंग्समधल्या कॅपिलरीज, त्या तुमचं सिक्रेट करतात अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम, आणि अँजिओटेन्सिन कन्व्हर्टर मी शॉर्टमध्ये लिहिते, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम हे सिक्रेट केल्यानंतर ACE, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम हे सिक्रेट केल्यानंतर अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्व्हर्जन होतं. कशात होतं, अँजिओटेन्सिन 1चं अँजिओटेन्सिन 2मध्ये कन्व्हर्जन होतं. सो आपला आन्सर जे येणार आहे ते काय येणार आहे, ACN. हे कोणी सिक्रेट केलं सांगा, लंगच्या कॅपिलरी च्या वॉलनी सिक्रेट केलं. सो लंग्स काय सिक्रेट करत असतात तुमचे, अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम. सो हे मेकॅनिझम व्यवस्थित लक्षात ठेवा. मग याचे प्रत्येकाचे कामं, मग आता हे जे अँजिओटेन्सिन 2 आहे की नाही, याचे फंक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. हे सगळं कधी झालं सांगा, जेव्हा BP काय होणार आहे, लो होणार आहे, जक्स्ट्राग्लोमेरुलर
व्हॅस्क्युलर फिल्ट्रेट कमी होणार आहे. आणि हे एन्जिओटेन्सिन 2 नंतर काय करतं मग बेसिकली ब्लडचं व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करतं. ब्लड व्हेसलचं काय करतं व्हॅसो कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय व्हॅस्क्युलर सिस्टीम कन्स्ट्रिक्शन. ब्लड व्हेसलचा व्हॉल्यूम हा असा आहे. ओके, ह्याच ब्लड व्हेसलचा व्हॉल्यूम जर काय झाला व्हॉल्यूम नाही डायमीटर कमी झाला, ब्लड व्हॉल्यूम तेच आहे, ब्लड प्रेशर वाढणार आहे म्हणजे लो बीपी झालेला तो नॉर्मल येईल. ओके, हे होतं. त्याच्यानंतर मग अजून खूप सारे त्याचे फंक्शन्स आहेत. त्याचं फंक्शन व्हॅसो कन्स्ट्रिक्शन एक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो PCT आहे, ओके, हा जो तुमचा PCT आहे, PCTचा वॉटर ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवणं आहे. त्याच्यानंतर अजून एक फंक्शन आहे. सो ओव्हरऑल काय होतं बेसिकली बघा रासचं काय काम असतं कमी झालेला बीपी परत वाढवणं. ओके, आणि मग परत इथं काय होत असतं तर हा परत वाढलेला परत ADH काय हो करतं त्याच्यावरती कंट्रोल. सो ह्या एकमेकांना अँटॅगोनिस्टिक आहेत, एकमेकांना कंट्रोल करतात. सो याचं जे आन्सर आहे ते कुठलं आलं तुमचं ऑप्शन नंबर A आलं. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. आता बघा काय दिलाय ANF कॅरीज ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर किंवा पेप्टाइड पण म्हटलं जातं, ANP पण म्हटलं जातं. ANF कॅरीज आउट फॉलोइंग फंक्शन एक्सेप्ट. ओके, कुठलं फंक्शन नाही आहे असं विचारलं. अगेन निगेटिव्ह क्वेश्चन आहे. प्रमोट सोडियम एक्सक्रेशन. येस, हे सोडियम एक्सक्रेशन सोडियम आणि क्लोराईड एक्सक्रेशन प्रमोट करतं किंवा त्याचं रिॲब्सॉर्प्शनला इनहिबिट करतं. आता त्याचं रिॲब्सॉर्प्शन इनहिबिट झाल्यानंतर ऑस्मोलरिटी डिक्रीज होणार आहे. मग अशी मी चुकून इथं ADH आणि रास अँटागॉनिस्टिक बोलले. बेसिकली रास आणि ADH एकत्र असतात म्हणजे ANFच्या ऐवजी फक्त ADH बोलले होते, तेवढं फक्त करेक्शन करून घ्या. हे दोघं काय करतात ADH आणि तुमचे रास हे काय करत असतात तुमची ऑस्मोलरिटी वाढवत असतात आणि ती ऑस्मोलरिटी खूप वाढली तर काय होणार आहे युरिन कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होईल आणि व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होऊन ब्लड प्रेशर खूप वाढेल. सो ते पुन्हा नॉर्मल करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ANF काम करत असतो. सो हा काय करतो सोडियम एक्सक्रिशन प्रमोट करतो का तर येस करतो. त्याचा रिॲब्सॉर्प्शन तो इनहिबिट करतो. त्याच्यानंतर व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करतो का नाही. व्हॅसो कन्स्ट्रिक्शन कोण करत होतं ADH आणि RAAS करत होतो. सो हे व्हॅसो कन्स्ट्रिक्शन येणार नाही, हे व्हॅसो डायलेशन करतं कारण याच्या अँटागोनिस्टिक आहे. व्हॅस्क्युलर सिस्टीम आपली कन्स्ट्रिक्ट झाली म्हणजे ब्लड प्रेशर वाढणार आहे, त्याला परत काय केलं पाहिजे डायलेट केलं पाहिजे म्हणजे अजून त्याचा डायमीटर वाढवला पाहिजे जेणेकरून परत नॉर्मल ब्लड प्रेशर येणार आहे. आणि ह्यांच्या अँटागोनिस्टिक आहे म्हणजे काय हे जे सगळं केलं आहे कुणी RAASने त्याला इनहिबिट करायचं. सो इनहिबिशन ऑफ रेनिन अँजिओटेन्सिन मेकॅनिझम हे सगळं जे मेकॅनिझम आहे त्याच्या अगेन्स्ट काम करायचं, त्याला इनहिबिट करायचं. सो हे सुद्धा फंक्शन तुमच्या ANFचं आहे आणि कुठलं नाही आहे व्हॅसो कन्स्ट्रिक्शन नाही कारण व्हॅसो कन्स्ट्रिक्शन तर RAASचं आहे ADHचं आहे. सो करेक्ट आन्सर तुमचा काय आला ऑप्शन नंबर B. आय होप आजचं लेक्चर तुमच्या लक्षात आले असेल. असेच लेक्चर्स बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपले व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे सजेशन्स कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.